श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। स्वामींची इच्छा असेल तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात। आपण सेवा करतो हा भाव सोडून द्या। स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात, ती पूर्ण श्रद्धेने करा। मीपणाचा आता त्याग करून पूर्ण श्रद्धा आणि भान ठेवून सेवा करा। आयुष्यात सगळं काही मिळेल। आपल्या महाराजांची मनापासून प्रार्थना करावी, आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो। आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते। ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो। सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्म पापे जळून जातात। तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये। समाधानात आणि आनंदात असावे। हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस। जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो। हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत। तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता सुद्धा नाही। आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कुणीच नाही। प्रार्थना अशी करा की महाराजांना तुमचे ऐकावेच लागेल, एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना। प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का, याचे कारण स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात। महाराज म्हणतात, एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते। प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला। स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते। सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला। सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता। असेच चालत राहिले तर परसदृश्य परिस्थितीत निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले। तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा। सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल। प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते। यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा। सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले। सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला। तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते। प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल, एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना। जीवनामध्ये निराश कधीच होऊ नका। चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही। सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती, झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा। स्वामींना सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला। तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे। तुमची सेवा माझ्या हातून घडू दे, हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना। रक्ष रक्ष स्वामी राया, बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामींचे वचन
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, तू निश्चिंत जा बाळा, मी आहे. हम गया नहीं, जिंदा है. या वाक्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.